त्याच्यामुळे हे का होतं याचा अभ्यास आपण, मला असं वाटतं की या सगळ्या भूतज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही, कारण हे सुरुवात आहे. आणि कशेडी घाटाच्या संदर्भात किंवा कशेडीच्या मार्गाच्या संदर्भातलं हे म्हणजे फारच आश्चर्यजनक आहे. बरं, माती कशी आली तुम्ही बघितलं किती लोकांनी, मला माहित नाही. माती 200 मीटरवरनं जी घसरत आलेली आहे ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन 2 घरं पण घेऊन गेली. एवढं त्या मातीला स्पीड होता. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची, विशेषतः PWD, जिल्हा परिषद बांधकाम, पाण्याच्या योजना असलेले सगळे अधिकारी यांनी सतर्क राहिलं पाहिजे. पाऊस प्रचंड पद्धतीनं पडतोय. नाशिक सारख्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. आज आपलं पावसाचं टार्गेट जे आहे ते जवळजवळ 100% जास्त गेलंय. काही ठिकाणी 1200 मिलीमीटर पाऊस झालाय, काही ठिकाणी 1800 मिलीमीटर पाऊस झालाय, काही ठिकाणी 900 मिलीमीटर पाऊस झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपण समान आलेलो आहोत. मागच्या वेळी 14 मेला बहुतेक पावसाची सुरुवात झाली. यावेळी किती तारखेला सुरुवात झाली? 21 जून. मी तारखा 2 सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे. 14 मेला सुरुवात होऊन देखील पाऊस तेवढाच पडला होता आजपर्यंत. आणि या 4 दिवसामध्ये जो पाऊस पडलेला आहे तो प्रचंड पद्धतीचा पाऊस पडलेला आहे. दुसरं, चिपळूणच्या बाबतीमध्ये वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचा उपयोग झाला की नाही माझ्यापेक्षा आता नागरिक चांगलं सांगतो. जगबुडी नदीचा गाळ काढला, त्याचा फायदा झाला की नाही खेडचे नागरिक तुम्हाला चांगलं सांगतो. आणि संगमेश्वरच्या शास्त्रीय नदीचा गाळ काढलेल्याचा फायदा झाला की नाही संगमेश्वरवाले तुम्हाला सांगतो. परंतु हे परमनंट सोल्युशन नाही. याच्याकडे आता परमनंट सोल्युशनकडे देखील आपल्याला जावं लागणार आहे. पण मगाशी प्रांताधिकाऱ्यांनी जे सांगितलं की आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. अनेक गैरसमज आहेत जे आज त्यांच्याशी बोलून माझे देखील होते ते मी दूर केले. आपण कायमस्वरूपी चिपळूणमध्ये पूर आला की असं एक लिखित असेल, अलिखित असेल, आपल्या डोक्यामध्ये असं येतं की वरनं पाणी सोडलं म्हणून आपल्याकडे पूर आला. बरोबर. पण थोडं फ्रान्स, मला असं वाटतं की जे तुम्ही मला सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, ते इथल्या काही NGOजना सांगणं गरजेचं आहे. पण योग्य आहे. तुम्ही सांगितलेलं आज आमच्या ज्ञानामध्ये भर पडली की अशा पद्धतीने अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर जगबुडीचं नदीचं पाणी आणि वाशिष्ठी नदीचं पाणी हे कुठं ब्लॉक होतं आणि वाशिष्ठी नदीचं पाणी जगबुडीमध्ये, जगबुडी नदी कशी जायला देत नाही, हा जो एक त्याच्यामधला एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे देखील चिपळूणमध्ये पाणी भरतं. ते आता शास्त्रीय कारणानं सिद्ध झालं आहे. तर मला अधिकाऱ्यांना विनंती करायची, त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय, आपण आता 24/7 15 दिवस काम करणार आहे. बरोबर आहे. आणि हे का करणं, आणि मी का हा कारण सांगू शकतो तुम्हाला, कारण मी ते करतो. मी पहाटे 6 वाजता त्या स्पॉटला होतो. तिथनं मी सुरुवात केली अजून चिपळूणमध्ये. हे असं करत करत खारीपर्यंत जाणार आहे. आणि वेळ पडली तर जसे आज मी विधानसभेच्या अध्यक्षांची परवानगी मागितली तशी उद्या पण मागणार. शेवटी मला जिल्ह्यातल्या लोकांवर आपत्ती येऊ नये ही माझी पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळे माझी अधिकाऱ्यांना एक स्पष्ट पद्धतीची सूचना आहे, याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही चालणार नाही. आपण हलगर्जीपणा जर केला तर लोकांच्या जीविताशी खेळतोय याचं भान अधिकाऱ्यांना असलं पाहिजे. त्याच्यामुळे नॅशनल हायवे सकट डिस्ट्रिक्ट रोड असतील, त्याच्यानंतर तुमचे स्टेट रोड असतील, त्यानंतर विलेज रोड असतील, याच्यावर देखील आपली यंत्रणाही सज्ज असली पाहिजे. मग तुम्ही काय एस्टिमेटर ठेवता, बुलडोझर ठेवता, जे काय करायचं आहे ते नगरपालिकेच्या प्रशासनानं देखील इतकं सतर्क राहिलं पाहिजे. कारण चिपळूणची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातल्या अन्य शहरांपेक्षा वेगळीच परिस्थिती आहे. आज कदाचित गाळ काढण्यामुळे त्या फोर्सनं पाणी येत नसेल, परंतु 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर जर एका दिवसामध्ये पाऊस पडला तर आपल्याकडे देखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, CO, सगळे नगरसेवक यांनी देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि तो अवेअरनेस आपण जनतेमध्ये देखील निर्माण केला पाहिजे. मी मगाशी गाडीमध्ये प्रांत अधिकारी, नगराध्यक्ष जेव्हा होते तेव्हा सांगत होतो, आता लोकांमध्ये हळूहळू अवेअरनेस यायला लागला आहे. तो कशावरनं, ज्यावेळी पाऊस धोधोकार सुरू झाला त्यावेळी महाडच्या 100% गाड्या, बरोबर ना, 100% गाड्या महाडच्या पुलावर होत्या. 10-10 किलोमीटरच्या रांगा अलीकडे आणि पलीकडे होत्या. काल रात्री चिपळूणची जर परिस्थिती आपण बघितली, चिपळूणवाले देखील सतर्क आहेत, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्यावेळी असं चित्र निर्माण झालं की आता पाणी भरू शकतं का, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जिथं पूल झाले त्याच्या खाली आणून लावल्या, सेफर साईडला आणून लावल्या. म्हणजे जे आपल्याला 21ला सामोरं जावं लागलं किंवा 2005ला 2006ला सामोरं जावं लागलं, तर तशा पद्धतीनं होऊ नये
हे अवेअरनेस आता आपल्यामध्ये यायला लागलं. मी खेडमध्ये देखील बघितलं, खेडमध्ये देखील जेव्हा व्यापाऱ्यांची चर्चा केली त्यांनी अतिशय सकारात्मक आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितले की आम्हाला जर अगोदर जसं आता आमचे प्रांत तुम्हाला काहीतरी अलर्ट टाकतात, हे प्रशासनानं प्रत्येक विभागानं जर केलं ते संकटच आपल्यावर येणार नाही. मग संकट काय येईल तर काही आपल्या स्थावर मालमत्ता आहे त्याचं नुकसान होऊ शकतं, कारण तिथं आपण नाही म्हणून, पण जीवितहानी तर होणार नाही. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. मी आता नळपाणी योजनांचा मुद्दा का सांगितला तर नळपाणी योजनांच्या विहिरी ज्या आहेत त्याला कठडे आहेत का हे बघून घेतलं पाहिजे. महसूल विभागानं ज्या चिरेखाणी मारलेल्या आहेत त्याला कठडे आहेत का बघितलं पाहिजे. खाणी ज्या आहेत त्याला कठडे आहेत का बघितले पाहिजेत. ह्या सुद्धा माणसाच्या जीव घेणाऱ्या व्यवस्था आहेत. जर पाणी भरलेलं आहे आणि आपल्याला खण कळलीच नाही तर जीवच जाणार आहे. पाणी भरलेलं आहे, विहीर कळलीच नाही, जीवच जाणार आहे. अशा पद्धतीचा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, मत्स्य विभाग यांनी देखील या परिसराच्या भागामध्ये अतिशय सतर्क राहिलं पाहिजे. आणि ही सूचना देण्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलं होतं. प्रांताधिकारी ऍक्शन बोर्डवर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत. आणि महत्वाची गोष्ट की चिपळूण परिसरातले जे नागरिक आहेत हे देखील सतर्क आहेत. मी गेली कित्येक वर्ष बघतोय, त्याच्यामुळे ते देखील पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टीला आपल्याला पाठबळ देत असतात. त्या दृष्टीनं देखील सगळ्या इथल्या नागरिकांचं पाठबळ प्रशासनाला आहे तसं राहावं ही देखील विनंती करतो. त्याचबरोबर आरोग्याची व्यवस्था, आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये PSC सेंटर असतील, RH असतील, इथल्या ॲम्ब्युलन्स, इथली सगळी यंत्रणा, इथले डॉक्टर्स हे जागेवर असणं गरजेचं आहे. OPD अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणं गरजेचं आहे. तर हेल्थच्या बाबतीमध्ये देखील कन्सर्न आहे. आपण एक स्वतंत्र बैठक घ्या, स्वतंत्र बैठक घेऊन जेवढे DHOना पाहिजे बोलवा, CS ना पाहिजे बोलवा, मेडिकल कॉलेजच्या टीमला पाहिजे बोलवा आणि ती पण यंत्रणा आपण एक सक्षम केली पाहिजे. आणि पावसाळ्यातच रोगराई वाढत असते, त्याच्यासाठी सगळी औषधं जास्त खरेदी करायची असतील तर DPCकडे माझ्याकडे पैसे मागा, ते पण आपण पैसे देऊ. अशा सगळ्या यंत्रणा सतर्क ठेवण्याची जबाबदारी प्रांताधिकारी म्हणून तुमची आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे.